Good morning, students. I welcome all of you for this video lecture. We are discussing diagrammatic representation of data. In the last lecture, we have discussed pie diagram. In this lecture, we have to discuss next diagram, that is bar diagram. So, plan of today's lecture is what is simple bar diagram, how to construct simple bar diagram, and it will be followed by numerical problems. Okay, so the simple bar diagram म्हणजे काय, काय त्याची डेफिनेशन काय, तर the representation of statistical data by means of vertical bar, the representation of statistical data by means of vertical bars whose height is proportional to the frequencies of the data values is called bar diagram. बार डायग्राम म्हणजे बारच्या मदतीने डेटा रिप्रेझेंट आपण करतो. ते व्हर्टिकल असतील, हॉरिझॉन्टल असतील, वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यातले, पण आपण सिलेबसमध्ये पाहणार आहोत तो व्हर्टिकल बार डायग्राम. तर हा जो बार डायग्राम आहे त्याच्यामध्ये काय कोणकोणत्या गोष्टी असतात, तर इट कन्सिस्ट ऑफ रेक्टँग्युलर बार्स ऑफ इक्वल विड्थ. म्हणजे आपल्याकडे जेवढ्या व्हॅल्यूज आहेत तेवढ्यासाठी एक रेक्टँग्युलर बार म्हणजे आयताकृती हा जो स्तंभ आहे तो आपण तयार करत असतो की ज्याची विड्थ ही सर्वांसाठी सारखी असते. त्याची जी रुंदी आहे ती सर्वांसाठी सारखी, पण त्याची उंची जी आहे ती मात्र डेटा व्हॅल्यू एवढी असणार. म्हणजेच बार डायग्राममध्ये बार किती रुंदीचा आहे ह्याला काही महत्त्व नाही आहे, ते आपण निवडू शकतो. म्हणजे मला 1 सेंटीमीटरचं काढायचं आहे की अर्धा सेंटीमीटरचं काढायचं आहे का 2 सेंटीमीटरचं काढायचं आहे, इट डझंट मॅटर, कारण सगळे बार एकसारख्या विड्थचे असणार आहेत. त्यामुळे ते काही डेटामधलं व्हेरिएशन, डेटामधल्या व्हॅल्यूज रिप्रेझेंट करत नाही आहेत. म्हणजे तुम्हाला मी एक बार डायग्राम दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा एक बार डायग्राम आहे. आता उदाहरणार्थ पहिल्या बारमध्ये दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या बार प्रत्येकाची रुंदी सारखी आहे आणि हे जे 2 बार आहेत वेगवेगळे त्याच्या दोघांच्या मध्ये जे अंतर आहे इट इज कॉल्ड द डिस्टन्स बिटवीन 2 बार्स. पहिली गोष्ट म्हणजे काय, इट कन्सिस्ट ऑफ रेक्टँग्युलर बार्स ऑफ इक्वल विड्थ. दुसरी गोष्ट म्हणजे the space between 2 consecutive bars must be the same. प्रत्येक बारमध्ये जी मोकळी जागा असणार आहे, स्पेस असणार आहे, ते सर्वांसाठी सारखं असायला हवं. अर्थात याचं कारण काय, तर ते दिसायला व्यवस्थित दिसेल, चांगलं दिसेल त्याच्यासाठी आहे. त्याला काही दुसरा सिग्निफिकन्स नाही आहे. पण एक बार सलगची पहिला आणि दुसरा बार तुम्ही कन्स्ट्रक्ट करताना दोघांच्यामध्ये 1 सेंटीमीटरचं अंतर ठेवलं आणि दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये तुम्ही 5 सेंटीमीटरचं अंतर ठेवलं तर ते दिसायला योग्य दिसणार नाही आहे. त्यामुळं टू मेक द बार डायग्राम अट्रॅक्टिव्ह आपल्याला काय करायचं असते की प्रत्येक बारची विड्थ सारखी ठेवायची. त्यानंतर कोणत्याही 2 शेजारच्या बारमध्ये समान अंतर असलं पाहिजे. Bars can be marked both vertically and horizontally, but normally we use vertical bars.
व्हर्टिकल बार डायग्रॅम ही जास्त अट्रॅक्टिव्ह असू शकते आणि म्हणून आपण व्हर्टिकल बार डायग्रॅमचा विचार करणार आहोत अँड दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ आवर सिलेबस. The height of bar represent the frequency of the corresponding observation. म्हणजे जे ऑब्झर्वेशन मला रिप्रेझेंट करायचं आहे त्याची व्हॅल्यू म्हणजे त्याची हाईट असणार आहे, उंची असणार आहे. सो बार डायग्राम कन्स्ट्रक्ट करत असताना मी कशा पद्धतीने कन्स्ट्रक्ट करू शकतो, तर त्याची एक स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आपल्याला सांगता येऊ शकते. आपण बार डायग्राम कन्स्ट्रक्ट करण्यासाठी ग्राफ पेपरचा वापर करणार आहोत, हे लक्षात ठेवा. पण बार डायग्राम यू कॅन कन्स्ट्रक्ट ऑन एनी ऑर्डिनरी पेपर, त्याला ग्राफ पेपरचीच आवश्यकता आहे असं नाही आहे. पण आपण करणार आहोत ते ग्राफ पेपरवरती. परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला ग्राफ पेपर प्रोव्हाइड केले जातात किंवा अलीकडं आन्सर पेपर्समध्ये ग्राफ पेपर प्रिंट केलेले असतात. त्यामुळे वेगळी त्यासाठी सप्लिमेंट जोडण्याची काय आवश्यकता नसते. तर त्या ग्राफ पेपरवरती, ग्राफ पेपर म्हणजे इट इज अ स्पेशली डिझाईन्ड पेपर की ज्याच्यामध्ये तुम्हाला ग्रीड लाईन्स मिळतात. 1 सेंटीमीटर 1 मिलीमीटर अशा उभ्या आणि आडव्या रेषा, ज्या सगळ्या मोजमाप तिथं दिलेलं असते त्याच्यावरती. सो अशा ग्राफ पेपरवरती बार डायग्राम कन्स्ट्रक्ट करत असताना फर्स्ट स्टेप इज ऑन ए ग्राफ draw 2 lines perpendicular to each other intersecting at the origin. म्हणजे काय करायचं, पहिल्यांदा त्या ग्राफ पेपरवरती आडवा आणि उभा, ज्याला आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस, ते दोघं एकमेकांना असं काटकोनात छेदत असतात. दे आर इंटरसेक्टिंग विथ इच अदर इन अ राईट अँगल. असं काटकोनात एकमेकांना छेदणाऱ्या 2 रेषा काढायच्या आहे, ज्याला आपण एक्स ॲक्सिस आडवा असतोय तो आणि उभा असतोय त्याला वाय ॲक्सिस असं म्हणतोय. द हॉरिझॉन्टल लाईन इज एक्स ॲक्सिस अँड द व्हर्टिकल लाईन इज वाय ॲक्सिस. या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या हायस्कूल मॅथमॅटिक्समध्ये वगैरे अभ्यास केला असेल. त्याचा तुम्ही वेगवेगळ्या विषयामध्ये त्याचा उल्लेख येतो. तुम्हाला ग्राफ म्हणजे यू आर फॅमिलियर विथ द ग्राफ पेपर, त्यामुळे मी असं म्हणतोय. अलॉंग द हॉरिझॉन्टल ॲक्सिस चूज द युनिफॉर्म विड्थ ऑफ बार्स अँड युनिफॉर्म गॅप बिटवीन द बार्स अँड राईट द नेम्स ऑफ द डेटा आयटम्स हुज व्हॅल्यूज आर टू बी मार्क्ड. म्हणजे आता माझ्याकडे किती 4, 5, 6 किती कॉम्पोनंट आहेत, त्याच्यानुसार मी हॉरिझॉन्टल ॲक्सिसवरती असं मार्किंग करणार की इथं कोणता बार काढायचा आहे, तिथं कोणता बार काढायचा आहे, 1 2 3 4 5 अशा पद्धतीने. अलॉंग द व्हर्टिकल ॲक्सिस म्हणजे उभ्या ॲक्सिसवरती चूज ए सुटेबल स्केल इन ऑर्डर टू डिटर्मिन द हाईट ऑफ द बार्स फॉर द गिवन व्हॅल्यूज. म्हणजे ज्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतोय, तिची जी डेटाची व्हॅल्यू आहे ती वाय ॲक्सिसवरती घ्यायची. कॅल्क्युलेट द हाईट्स ऑफ द बार्स अकॉर्डिंग टू द स्केल चोजन अँड ड्रॉ द बार्स. म्हणजे व्हर्टिकल ॲक्सिसवरती व्हॅल्यूज घेणार, हॉरिझॉन्टल ॲक्सिसवरती जे आपले डेटा आयटम्स आहेत त्याच्या व्हॅल्यूज घेणार. आता आपण एक एक्झाम्पल सॉल्व करूया, म्हणजे ही प्रोसिजर तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात येईल. द फॉलोइंग डेटा गिव्स द इन्फॉर्मेशन ऑफ द नंबर ऑफ चिल्ड्रन इन्व्हॉल्ड इन डिफरंट ॲक्टिव्हिटीज. आता वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये मुलांनी भाग घेतलेला आहे. म्हणजे काय की डान्स आहे, म्युझिक आहे, आर्ट आहे, क्रिकेट आहे, फुटबॉल आहे, अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. सर्वे केल्यानंतर त्याच्यामध्ये किती मुलं सहभागी आहेत यांचा एक डेटा आहे आपल्याकडं. म्हणजे 30 मुलं डान्समध्ये सहभागी आहेत, म्युझिकमध्ये 40 आहेत,
आर्ट म्हणजे कला वगैरे असं, म्हणजे फॉर एक्झाम्पल पेंटिंग, स्कल्पचर्स वगैरे असं, चित्रकला, शिल्पकला. क्रिकेट स्पोर्ट्समध्ये, क्रिकेट फुटबॉलमध्ये 20-53 अशी मुलं आहेत. तर हा जो डेटा आहे तो आपल्याला बार डायग्रामच्या मदतीने कसा रिप्रेझेंट करता येईल ते आपण बघूया. इट इज रिप्रेझेंटेड जस्ट लाईक. आता बार डायग्राममध्ये कसल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन टेबल करण्याची आपल्याला आवश्यकता नसते. काही ॲडिशनल कॅल्क्युलेशन आपल्याला त्या ठिकाणी करायचं नाही आहे. एक्स ॲक्सिस पहा. एक्स ॲक्सिसवरती काय घेतलं आहे? ॲक्टिव्हिटीज, डान्स, म्युझिक, आर्ट, क्रिकेट आणि फुटबॉल. वाय ॲक्सिसवरती नंबर ऑफ चिल्ड्रेन. आता एक्स ॲक्सिसवरती काय केलं की 1 सेंटीमीटरचे हे जे उभ्या रेषा आहेत त्याच्यामध्ये एक दुसरा सेंटीमीटर आहे तिथं डान्स लिहिला, तिसरा सोडला, 4थ्या सेंटीमीटरमध्ये म्युझिक लिहिलं, त्यानंतर 1 सेंटीमीटरचा गॅप सोडला, त्यानंतर आर्ट लिहिलं, त्यानंतर 1 सेंटीमीटरचा गॅप सोडला, क्रिकेट लिहिलं, त्यानंतर 1 सेंटीमीटरचा गॅप सोडला, फुटबॉल लिहिलं. अशा पद्धतीने प्रत्येक 1 सेंटीमीटरचा गॅप सोडून अशा पद्धतीने त्याचं लेबलिंग केलं. आणि वाय ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर बरोबर 10 चिल्ड्रन असं स्केल घेतलं. पहा, 10, 20, 30, 40, 50 अशा पद्धतीने स्केल घेतले. आणि आता डान्स आहे तिथं बरोबर एक बार काढलेला आहे ज्याची विड्थ आहे 1 सेंटीमीटर आणि हाईट किती आहे पहा, तर डान्समध्ये सहभागी असलेल्या मुलांची संख्या 30. म्युझिक किती मुलं सहभागी आहेत? 40, तेवढी त्याची हाईट आहे. आर्टमध्ये किती मुलं सहभागी आहेत? 25, तेवढी त्याची हाईट आहे. अशा पद्धतीने हे बार आपण कन्स्ट्रक्ट केले. अर्थात पुन्हा हे बार वेगवेगळे दाखवण्यासाठी तुम्ही कलर्स वगैरे वापरू शकता, शेड्स वापरू शकता, पण आपल्याला ती परीक्षेत लिबर्टी असणार नाही आहे. आपण हे सिम्पली बार कन्स्ट्रक्ट केले आणि पेन्सिलच्या वेगवेगळ्या शेड वापरून ते आपल्याला दाखवता आले तर दॅट विल बी इनफ. अशा पद्धतीने आपण बार डायग्राम कन्स्ट्रक्ट करू शकतो. ॲक्सिसला लेबल देणं, डेटाचे लेबल देणं हे अत्यंत गरजेचं आहे. Here is one second example. The percentage of total income spent under various heads by family is given below. म्हणजे एखाद्या कुटुंबाचा एकूण जो इन्कम आहे तो ते किती प्रमाणात कोणकोणत्या गोष्टीवरती खर्च करतात त्याची आकडेवारी आहे. म्हणजे साधारणतः एखाद्या कुटुंबाच्या सगळ्या ज्या गरजा आहेत त्या गरजा आपल्याला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये, म्हणजे फूड, क्लोदिंग, हेल्थ, एज्युकेशन, हाऊस रेंट, मिसलॅनियस. आता घर स्वतःच असेल तर कदाचित लोन्सचे इन्स्टॉलमेंट्स असतील, किंवा तेही नसेल तर ते कदाचित त्यांच्या सेविंगमध्ये जाऊ शकतं, असा प्रकार असू शकतो. पण आता या फॅमिलीमध्ये त्यांचा जो खर्च एकूण तो हा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये मांडलेला आहे. म्हणजे त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या 40% अमाऊंट ते अन्नधान्य त्यांना जे लागते त्याच्यावरती खर्च करतात, क्लोदिंगवरती 10%, हेल्थ, मेडिसिन्स, त्यांना जी हेल्थ फॅसिलिटी आवश्यक आहे त्यासाठी ते 10% खर्च करतात, एज्युकेशनवरती 15% खर्च करतात. अशा पद्धतीने त्यांचा खर्च या ठिकाणी दाखवलेला आहे. वी हॅव टू रिप्रेझेंट दिस डेटा बाय मीन्स ऑफ ए बार डायग्राम. अँड हिअर इट इज. बघा, अशी तुम्हाला ज्या पद्धतीने मी एक्सप्लेन केलं त्याच पद्धतीने एक्स ॲक्सिसवरती आपण काय केलं तर वेगवेगळे कॉम्पोनंट्स घेतलेले आहेत. ते कॉम्पोनंट्स कोणकोणते आहेत? फूड, क्लोदिंग, हेल्थ, एज्युकेशन, हाऊस रेंट, म्युझिक. प्रत्येकामध्ये 1 सेंटीमीटरचा गॅप ठेवलेला आहे.
तर वाय ॲक्सिसवरती आपण काय घेतलं, पर्सेंटेज ऑफ टोटल इन्कम. किती टक्के कोणकोणत्या घटकावर ते खर्च करतात, 10, 20, 30, 40. मॅक्सिमम व्हॅल्यू इज 40, म्हणून आपण स्केल तिथंपर्यंत घेतलेला आहे. सो आता आपण काय करणार की 1 सेंटीमीटर एवढ्या रुंदीचा बार कन्स्ट्रक्ट करणार आहे की ज्याची उंची त्या प्रत्येक कॉम्पोनंटच्या व्हॅल्यू एवढी येईल. आता पहिला कॉम्पोनंट फूड आहे, त्याची व्हॅल्यू 40, सो बारची उंची 40. दुसरा कॉम्पोनंट आहे क्लोदिंग, तिसरा कॉम्पोनंट आहे हेल्थ. दोघांची व्हॅल्यू सारखी आहे, त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की दोन्ही बार समान उंचीचे आहे. तिसरा, चौथा, पाचवा अशा पद्धतीचे बार तुमच्या लक्षात येईल. आता हे बार डायग्राम आपण जे कन्स्ट्रक्ट करतोय, ते बार डायग्राम बघितल्यानंतर काय आपण त्याच्यावरून कन्क्लुजन करू शकतो, काय त्या डेटाचा अर्थ आपल्यासाठी काय निघू शकतो, हाऊ टू इंटरप्रिट बार डायग्राम. तर या ठिकाणी या प्रत्येक बारची जी उंची आहे ती डेटा व्हॅल्यू दाखवत असते आपल्याला. त्यामुळे बार जेवढा उंच आहे तेवढा त्याचा अर्थ ती डेटा व्हॅल्यू सर्वात जास्त आहे. बार जेवढा उंचीला कमी असेल तेवढा त्याची डेटा व्हॅल्यू तेवढी कमी आहे. मग आपल्या असं लक्षात येईल की आता या ठिकाणी की क्लोदिंग, हेल्थ, एज्युकेशन हे जे घटक आहेत याच्यावरती साधारणतः त्या फॅमिलीचा खर्च सारखा आहे, त्याच्यामध्ये फार तफावत नाही आहे. पण फूड या घटकावरती फॅमिलीचा इन्कम जवळजवळ इतर घटकांच्या तुलनेत दुप्पट किंवा 3 पट किंवा 4 पट इथपर्यंत त्यांचा खर्च आपल्याला दिसून येतो. सो ज्या फॅमिलीसाठी आपण हा बार डायग्राम कन्स्ट्रक्ट करतोय त्या फॅमिलीचा एक्सपेंडिचर ऑन फूड इज हाय, आणि त्याच्यातला फरक आपल्याला ह्या बार डायग्रामवरून लक्षात येतो. सो बारची जी उंची आहे त्या उंचीवरून आपल्याला डेटा व्हॅल्यूमध्ये जो बदल होतोय तो बदल आपल्या लक्षात येतो बार डायग्रामवरून, आणि मग त्या पद्धतीने आपल्याला त्याचं इंटरप्रिटेशन करता येऊ शकतं. ओके, सो लेट मी रिकॅप. आता हे होमवर्क मी तुम्हाला अपलोड करणार आहे, ते प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व करायचे आहेत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे इनफॅक्ट पाठीमागच्या लेक्चरमध्ये मी पाय डायग्राम तुम्हाला सांगितलं, या लेक्चरमध्ये मी तुम्हाला बार डायग्राम सांगितलं. आता या दोन्हीवरती एकच मी असाइनमेंट किंवा होमवर्क तुम्हाला देणार आहे आणि तो तुम्ही पूर्ण करायचा आहे. नाव लेट मी रिकॅप व्हॉट वी हॅव seen or discussed today. In today's lecture, we have discussed a very important and frequently used diagram for the presentation of data. तो म्हणजे बार डायग्राम आहे. हा बार डायग्राम कशा पद्धतीने तयार करायचा, त्याच्या कन्स्ट्रक्शनच्या कोणकोणत्या स्टेप्स आहेत, त्यानंतर ग्राफ पेपरवरती तो आपण कशा पद्धतीने रिप्रेझेंट करायचा, त्याचं लेबलिंग कशा पद्धतीने करायचं आणि त्याचं इंटरप्रिटेशन कशा पद्धतीने करायचं. सो वी हॅव डिस्कस्ड हाऊ टू कन्स्ट्रक्ट बार डायग्राम अँड हाऊ टू इंटरप्रिट इट. सो आय होप दॅट की तुम्हाला हे समजलं असेल. पाई डायग्राम आणि बार डायग्राम
या 2 डायग्रॅमपैकी एक डायग्रॅम तुम्हाला परीक्षेमध्ये जवळजवळ 100% विचारले जाते. म्हणजे कन्स्ट्रक्ट पाय चार्ट फ्रॉम द फॉलोइंग डेटा किंवा कन्स्ट्रक्ट ए बार डायग्रॅम फ्रॉम द फॉलोइंग डेटा, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो. सो यू हॅव टू प्रॅक्टिस इट. तुम्हाला मी जे एक्सरसाइज देणार आहे त्या एक्सरसाइजमध्ये तुम्ही ते प्रॅक्टिस करा. काही शंका असतील तर ॲज युजल मी तुम्हाला सांगितले त्या पद्धतीने तुम्ही मला कम्युनिकेट करू शकता. ओके, सो लेट मी वाइंड अप माय लेक्चर. Thank you for listening this video. See you again. Thank you.